खेळाडू आहे राजस्थान रॉयलचा 12वा खेळाडू, प्लीज लवकरात लवकर या. यश जाधव हा संघाचा मुख्य आणि अष्टपैलू खेळाडू आहे. स्ट्राईकला असेल तो प्रमोद कुडले. प्रमोद कुडले याने कालच्या आणि आजचा दिवस नक्कीच गाजवलाय. प्रत्येक सामन्याच्या पहिल्या चेंडूवर प्रमोद कुडलेने नक्कीच षटकार खेळलाय. आता हा फायनलचा सामना आहे, काय करतोय या सामन्यात पाहावं लागेल. हे दोन संघ पूर्ण स्पर्धेत एक अप्रतिम खेळ केलाय आणि शेवटचा सामना खेळतोय राजस्थान रॉयल्स वर्सेस पंजाब किंग्स. पहिलं षटक घेऊन येतोय यश जाधव. नॉन स्ट्राईकला असेल हुमद खान. पहिला चेंडू घेऊन येतोय प्रमोद कुडलेसाठी. हो, पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. किरण नवाले चेंडू खाली येतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक सुरेख क्षेत्ररक्षण किरण नवालेच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 2 धावा. संघाचं खातं ओपन होत आहे. पंजाब किंग्स संघाचं पहिल्या चेंडूवर 2 धावा येतात. फायनल आणि अंतिम सामना, चॅम्पियन्स ट्रॉफी 2023चा अंतिम सामना. पहिल्या चेंडूवर हो, पुन्हा एकदा एक सन्मानजनक खेळून काढला. ब्लॉक स्वरूपाचा चेंडू. 2 धावा. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 2 धावा. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा येतात. प्रमोद कुडले स्ट्राईकला आहे अजून सुद्धा. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय. सालम शेख चेंडू अडवेल. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा खर्च करतोय यश जाधव. पॉवर प्लेचं षटक, एक चांगलं षटक टाकतोय यश जाधव. राजस्थान रॉयलचा हा मुख्य खेळाडू आहे यश जाधव. हुमद खान सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. लोअर फुलटॉस. एका धावेचा प्रयत्न. हुमद खान थांबवतोय. डॉट स्वरूपाचा चेंडू असेल. पहिल्या 4 चेंडूवर 3 धावा खर्च करतोय यश. एक सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. हुमद खान सुद्धा भन्नाट फॉर्म मध्ये. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय हुमद खान. कालचा आणि आजचा दिवस पाहायला गेला तर. पुढचा चेंडू घेऊन येतो यश. हो, चेंडू वळवतोय. बॅक ऑफ द हँड चेंडू टाकतोय. चेंडू जातोय डॉट स्वरूपाचा. सलगचा दुसरा चेंडू डॉट टाकतोय यश. धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. पहिल्या 5 चेंडूवरती 3 धावा खर्च करतोय यश जाधव. एक महत्वपूर्ण षटक टाकतोय. पॉवर प्लेचं षटक. अंतिम सामन्यातलं षटक. पुढचा चेंडू. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सलगचा दुसरा डॉट. सलगचा तिसरा डॉट असेल. एक अप्रतिम षटक टाकतोय यश जाधव. एक अष्टपैलू खेळाडू यश. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये यश हा नक्कीच चांगली कामगिरी करतो. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करतो यश. या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू शशिकांत जी कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झाले. सर, मी आपल्याला विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय. चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या वतीने सर आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असे स्वागत. या स्पर्धेसाठी ज्यांनी सर्व बक्षिसं दिली ते भक्कम आधारस्तंभ मान्य श्री नानाभाऊ कुदळे, आपल्याला खूप खूप धन्यवाद सर. आपलं खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. तसेच ज्यांनी या स्पर्धेला एक आकर्षक भेटवस्तू सायकलच्या स्वरूपात दिली ते संदीप भाऊ शेळके, मंगेश भाऊ कुडले आणि राहुल भाऊ गोळे, आपलेही खूप खूप आभार.
पुढचा चेंडू घेऊन येतोय विवेक पवार. हो हो हो. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डॉट. एक चांगली गोलंदाजी विवेकच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर चौकार खेळल्यानंतर डॉट. नवनाथ भाऊ खिलारे सर, आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू शशिकांत भाऊ कांबळे यांचा सत्कार करायचा आहे. सर, आपल्याला विनंती करतो की आपण टॉस का बॉसमध्ये यायचं आणि सरांचा सत्कार करायचा आहे. दुसरं षटक घेऊन येतो यश जाधव. सलगचा दुसरा चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक करतो विवेक पवार. विवेक पवार डावखुरे आताचा गोलंदाज. नवनाथ भाऊ खिलारे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू शशिकांत भाऊ कांबळे यांचं या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. जोरदार टाळ्याने आपण या मान्यवरांचं स्वागत करूयात. बॅटची कड, चेंडू जातोय सीमा पार. चौकार, 4 धावा. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. विवेक 4 चेंडू मध्ये 8 धावा खर्च करतोय. एक चांगली गोलंदाजी करत होता विवेक. बॅटची कड लागल्यानंतर चेंडू जातोय सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा प्रमोद कुडले स्ट्राईक एंड. हो, चेंडू स्लोवर होऊन टाकण्याचा प्रयत्न होता पण अवांतर धाव असेल. एक मोफत स्वरूपाची धाव. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. विवेक पवार तेज तरार गोलंदाजी करतोय, गती परिवर्तन करतोय, वेगवेगळे चेंडू टाकण्याची क्षमता आहे विवेक पवारकडे. पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार, 4 धावा. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. शेवटचा अंतिम सामना. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पंच, एक चेंडू शिल्लक आहे अजून या षटकामधला. पुण्यातील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट डिझायनर राज सांगळे सरांचं सुद्धा मनपूर्वक आभार. चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येतोय विवेक पवार. हो, पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा पार, षटकार, 6 धावा. प्रमोद कुडलेने पूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगली फलंदाजी केली आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 22 धावा. धावसंख्या झाली आहे 22 धावा. 2 ओव्हर 22 धावा. 2 षटकाखेर 22 धावा. चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चे सर्व संघ मालक CSK चेन्नई सुपर किंग्सचे संघ मालक कांताताई खिलारे, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर अजय भाऊ मारणे, राजस्थान रॉयल्सचे संघ मालक नवनाथ भाऊ जाधव, गुजरात टायटन्सचे संघ मालक संतोष भाऊ भगत, कोलकाता नाईट रायडर्सचे संघ मालक मनोज सर, मुंबई इंडियन्सचे संघ मालक सचिन कानगुडे, दिल्ली कॅपिटलचे संघ मालक संतोष जोरी आणि पंजाब किंग्सचे संघ मालक गणेश भाऊ शिंदे या सर्व संघ मालकांचे चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या वतीने हार्दिक असे स्वागत. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो यश जाधव. एक तेज तरार यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. उमेद खानला काही समजला नाहीये. चेंडू जातोय डॉट. 2 षटकाखेर संघाची धावसंख्या 22 धावा होती. पहिला चेंडू यश डॉट टाकतोय. एक चांगली गोलंदाजी करतो यश जाधव. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या यश जाधवने. दुसरं षटक थोडंसं मागडं. त्यानंतर पुन्हा एकदा यश. एक चांगली गोलंदाजी करतो यश आपल्या संघासाठी, राजस्थान रॉयल्स संघासाठी. कोणाचा? पुन्हा एकदा यश तिसरा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा हो, एक सोपा झेल सोडतोय कृषांक जाधव.
कृषांक जाधव महत्वपूर्ण सामन्यात, शेवटच्या सामन्यात एक सोपा झेल सोडतोय आणि रनआउट स्वरूपाची थर्ड अंपायर डिसिजन असेल. थर्ड अंपायरचा डिसिजन असेल हा. मनोज साठे थर्ड अंपायरचा डिसिजन एकदा चेक करा. मनोज साठे निर्णय देतील. थर्ड अंपायरचा डिसिजन आहे. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, झेल सोडल्यानंतर 2 धावा घेण्याचा प्रयत्न, पण पाहावं लागेल हा रनआउट असेल की नाही. एक सोपा झेल सोडलाय कृषांक जाधवने प्रमोद कुडले सारख्या खेळाडूचा. मनोज साठे आपल्याला थर्ड अंपायरचा डिसिजन देतील. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. नॉट आउट असेल. 2 धावांचा प्रयत्न सफल झालाय प्रमोद कुडलेचा. नॉट आउट असेल. पुन्हा एकदा यश जाधव. हो, चेंडू आकाशामध्ये खेळून काढलाय. हो, एक सोपा झेल. पुन्हा एकदा सोपा झेल सोडलाय अविनाश निंगुनेने. सलगचा दुसरा झेल एक कृषांक जाधवने, त्याच्यानंतर सोडलाय तो अविनाश निंगुने. आउटफील्डच्या क्षेत्ररक्षणाकडून हा झेल सोडणं आणि प्रमोद कुडले सारख्या खेळाडूला 2दा जीवन देणं, ते पण फायनलच्या सामन्यात किती मागात जाते पाहावं लागेल. जाधव चांगली गोलंदाजी करतोय, पण क्षेत्ररक्षणातून त्याला काही मदत मिळत नाहीये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, एक वेगवान चेंडू, उलटा सुद्धा, पण डॉट 22 स्वरूपाचा धाव असेल. एक धाव पूर्ण. हुमदची बॅट अजूनही थांबली आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 27 रन्स. एक बॉल. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 27 रन्स. 5 धावा खर्च केल्यात यशने 5 चेंडूवर. शेवटचा चेंडू असेल. हो, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. पार्किंग प्लॉट मध्ये षटकार. 6 धावा. प्रमोद कुडलेचे 2 झेल सोडल्यानंतर षटकार खेळून काढलाय. ड्रिंक्स ब्रेक असेल. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी अतिशय सुंदर आणि चमचमीत असे सन्मान चिन्ह दिले, भव्य दिव्य अशा ट्रॉफीज दिल्या, ते भक्कम आधारस्तंभ सौजन्य मान्य श्री नानाभाऊ कोदळे यांचं या चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या वतीने खूप खूप आभार. तसेच ज्यांनी सायकल्स दिल्यात ते संदीप भाऊ शेळके, मंगेश भाऊ कुडले, राहुल भाऊ गोळे या मान्यवरांचे सुद्धा खूप खूप आभार. संघमालक संतोष भाऊ जोरी सर, आपल्याला विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. तसेच सर्व टीम्सचे संघमालक, चेन्नई सुपर किंग्सचे संघमालक कांताताई नवनाथ भाऊ खिलारे, तसेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाचे संघमालक अजय भाऊ मारणे, तसेच राजस्थान रॉयल्स या संघाचे संघमालक नवनाथ भाऊ जाधव, तसेच गुजरात टायटन्स या संघाचे संघमालक संतोष भाऊ भगत, कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे संघमालक मेनोन सर, तसेच मुंबई इंडियन्स या संघाचे संघमालक सचिन कानगुडे, तसेच दिल्ली कॅपिटल्स या संघाचे संघमालक संतोष जोरी, तसेच पंजाब किंग्स या संघाचे संघमालक गणेश भाऊ शिंदे या सर्व मान्यवरांचे चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या वतीने हार्दिक हार्दिक असे स्वागत. तसेच ज्यांनी या स्पर्धेसाठी 2 दिवस जेवणाची सोय केली सर्व खेळाडूंसाठी, ते संकेश उत्तेकर यांचंही या चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या वतीने
खूप खूप आभार. संकेत सर आपल्याला विनंती की आपण स्टेजवरती यायचे आणि स्थानापन्न व्हायचे. तसेच महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू शशिकांत कांबळे या सरांचं या ठिकाणी आगमन झाले. हे सर या ठिकाणी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले. सर आपलं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. तसेच प्रशांत भाऊ कनोजिया, राहुल वागिले, तसेच भारतीय क्रिकेटर कोच, संघाचे कोच ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगीकर यांचे कोच मोहन जाधव सर, तसेच नवनाथ भाऊ खिलारे हेही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या सर्व मान्यवरांचे चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या वतीने हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 45 धावा. विवेकचं मागडं षटक, पहिल्या 2 चेंडूवर विवेक 12 धावा खर्च करतोय. हुमद खानने सलगचे 2 षटकार घेऊन काढले लेग साईडच्या दिशेने. एक जबरदस्ती खेळी करतोय हुमद खान. धावसंख्या झाली आहे ती 45 धावा. विवेक पवारच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार. तिसरा येईल का पाहावं लागेल. हो, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. हा सुद्धा षटकार, 6 धावा. सलगचे 3 षटकार खेळून काढतोय हुमद खान. विवेक पवार सारख्या चांगल्या खेळाडूला, चांगल्या गोलंदाजाला सलगचे 3 षटकार. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 51 धावा. अजूनही 15 चेंडू शिल्लक असतील. सलगचे 3 षटकार खेळून काढतोय विवेक पवार. नक्कीच विवेकला काही समजत नाहीये. सलगचे 3 षटकांनंतर कमबॅक करेल का पाहावं लागेल विवेक पवार आपल्या गोलंदाजीवर. हो, अतिशय सुरेख फटका. चेंडू खेळून काढलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा पार. षटकार, 6 धावा. सलगचे 4 षटकार खेळून काढलेत हुमद खानने. 5वा येईल का, 5वा आल्यानंतर 6वा येईल का ते सुद्धा पाहावं लागेल. सलगचे 6 षटकार कोणीच खेळले नाहीयेत या स्पर्धेमध्ये. सलगचे 4 षटकार घेऊन काढलेत हुमद खानने. काय अफलातून फलंदाजी करतोय हुमद खान आपल्या संघासाठी. सलगचे 4 चेंडू आणि 4ही चेंडूंवरती एक घातक प्रहार केलाय. चेंडू सीमारेषे पार घालवलाय. सलगचे 4 षटकार खेळून काढतोय हुमद खान. 5वा येईल का पाहावं लागेल. विवेक पवार मला वाटतं नक्की चिंतेत असेल. थोडासा लिंक तोडली की मग नाही ना होईल. तसं राही नाही. अरे तुला मला सलगचे बॉल हा नवीन असेल मला वाटते. बॉल जुने बॉल नाहीये शिल्लक. नवीन बॉलवरच सामना खेळावा लागेल. दोन्ही संघांनी नोंद घ्या. जे शिल्लक असतील तेच बॉल खेळवले जातील. 5वा चेंडू, 5वा येईल का पाहावं लागेल. ओ, पुन्हा एकदा हुमद खान 5वा षटकार खेळून काढतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने 4था षटकार जिथे मारला तिथेच 5वा षटकार. एक जबरदस्ती खेळी करतोय फायनल सामन्यामध्ये हुमद खान. ड्रीम फॉर्म मध्ये हुमद खान. विवेक पवारला 5 षटकार खेळून काढलेत. विवेक पवारला 5 षटकार सलगचे. 6वा षटकार जर खेळला तर हुमद हा स्पर्धेचा पहिला खेळाडू असेल जो 6 षटकार खेळून काढेल. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 63 रन्स. पहिला खेळाडू ठरेल या स्पर्धेचा. मला वाटते चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतला पहिला खेळाडू असेल. आतापर्यंत कोणी 6 षटकार खेळले नाहीयेत. हुमद खान हा पहिला खेळाडू असेल. 6वा येईल का. विवेक पवार, यश जाधव नक्कीच काहीतरी कानमंत्र देतोय. विवेक पवारला काहीसा बदल करावा लागेल, नाही तर हुमद खानचा हा रेकॉर्ड नक्कीच नोंद केला जाईल. 6वा येईल का. पुन्हा एकदा विवेक.
हो पुन्हा एकदा विवेक पवारला सलगचे 6 षटकार घेऊन काढलेत. उमद खानने एक जबरदस्त खेळी, अप्रतिम खेळी, सलगचे 6 षटकार. वा काय फलंदाजी करतोय. एक जोरदार Looking टाळ्या like होऊन wow. जाऊ द्या या खेळाडूसाठी. 6 चेंडू सर्वांनी आणि नक्कीच 6 टाळ्या षटकार. वाजवण्यासारखे खेळ केलाय. एक ऐतिहासिक क्षण चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये आपल्या नावावरती नोंद करून घेतली तो हा खेळाडू. 6 चेंडू 6 षटकार उमद खान. सलगचे 6 षटकार खेळून काढलेत उमदने. नक्कीच स्टँडिंग ओवेशन असेल त्या खेळाडूला, कारण की सलगचे 6 षटकार खेळणं सोपं नाहीये. आणि विवेक पवार सारख्या खेळाडूला 6 षटकार खेळून काढलेत. सामना पूर्णपणे बदललाय. सामन्याची धावसंख्या झाली आहे ती 69 धावा. ह्या षटकामध्ये 36 धावा खर्च करतोय विवेक पवार. विवेक पवार सुद्धा पहिलाच खेळाडू असेल जो 36 धावा खर्च करतोय. हो पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू डायरेक्ट पार्किंग प्लॉट मध्ये, छोट्या बंधूला मोठ्या बंधूने पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. चेंडू जातोय सीमापार. षटकार 6 धावा. मंगेश कुडलेच्या पहिल्याच चेंडूवर एक अप्रतिम षटकार घेऊन काढतोय प्रमोद कुडले. दोघेही सख्खे भाऊ आहेत. स्ट्राईकला असेल तो प्रमोद कुडले, गोलंदाजी करतोय तो मंगेश कुडले. पहिल्या चेंडूवर तर षटकार घेऊन काढलाय. दुसरा येईल का ते सुद्धा पाहावं लागेल. नक्कीच सागर सर, मोठा भाऊ चुकला की छोटा भाऊ चोप देतोय आणि छोटा भाऊ चुकला तर मोठा भाऊ चोप देतोय. तसाच काही प्रकार मैदानाच्या आतमध्ये घडतोय. दुसरा पुन्हा एकदा सलगचा दुसरा षटकार. मला वाटतंय 6चेच पाडे चालू आहेत. पंजाब किंग्सचा संघ अप्रतिम केली करतोय. प्रमोद कुडलेचे 2 झेल सोडले होते, हे पण विसरून चालणार नाहीये. यश जाधवच्या गोलंदाजीवर 2 झेल सोडले होते. एक कृषांक जाधवने, दुसरा अविनाश निंगुने. तेवढाच मागणा करतोय हा खेळाडू मग प्रमोद कुडले. मंगेश कुडलेला सलगचे 2 षटकार. तिसरा येईल का. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 81 रन्स. हो पुन्हा एकदा सलगचे 3 षटकार. चुकीला माफी नाही. या प्रकारे षटकार घेऊन काढतोय प्रमोद कुडले. मंगेश कुडले एक जबरदस्ती केली करतोय प्रमोद कुडले. मंगेश कुडलेला सुद्धा विवेक पवार सारखंच झालं असेल. मला सुद्धा 6 येतील का, पण पाहावं लागेल कमबॅक करतोय का. सामना होता कुठे, आलाय कुठे. 87 रन्स. यश जाधवने फक्त 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सलगचे 3 षटकार मंगेश कुडलेला. पुन्हा एकदा एक जबरदस्त. हो कुठे मारलाय षटकार सगळ्यात लांबचा षटकार असेल. 50 धावा झाल्यात प्रमोद कुडल्याच्या वैयक्तिक 50 धावा. प्रमोद कुडलेच्या वैयक्तिक 50 धावा. सलगचा 4था षटकार. थोडस भावाला समजवतोय. एक जबरदस्त खेळ करतोय प्रमोद कुडले. आता 2 चेंडूवर 2 षटकार येणार का, ही सुद्धा नोंद होईल. सलगचे 4 षटकार घेऊन काढलेत मंगेश कुडलेला सुद्धा. लास्टचे 10 बॉलवर 10 सिक्स मारलेत. हुमदने 6, प्रमोद कुडलेने 4. 2 येतील का. हो पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सलगचा 5वा षटकार. एक जबरदस्त केली पंजाब किंग्स संघाकडून. एक जबरदस्त. मंगेश कुडलेला काही समजत नाहीये. आता मला वाटतं कॅप्टन सुद्धा काही समजवला जात नाहीये, कारण की षटकारच जातात ते. 5 चेंडूवर 5 षटकार. मंगेश कुडलेने करायचं तरी काय. शेवटचा जाणार का. मला वाटतं ही पण नोंद होईल मंगेश कुडलेची. एकाच टीम मधील 6 चेंडूवर 6 षटकार 2 खेळाडू खातील. पुन्हा एकदा लास्टचा चेंडू. ओ बॅट चिकेड. चेंडू जातोय सीमापार. चौकार 4 धावा. प्रयत्न तर होता 6 चेंडूवर 6 षटकारांचा. 34 धावा खर्च करतोय मंगेश कुडले. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 103 धावा. शेवटच्या 12 चेंडूवर 70 धावा
खर्च केलात राजस्थान रॉयल संघाने. 12 चेंडूवर 70 धावा, 102 रन, 103 धावा झाल्यात. सॉरी, शेवटच्या 12 चेंडूवर 70 धावा, शेवटच्या 12 चेंडूवर 11 षटकार, 1 चौकार खाल्लाय. कृषांक जाधवनेच कॅच सोडला होता. प्रमोद कुडलेचं कमबॅक करतोय का पाहावं लागेल. धावसंख्या झाली आहे ते 103 रन. शेवटचं षटक असेल. राजस्थान रॉयलच्या गोलंदाजी अक्षरशः पिस्ट काढून टाकलेले प्रमोद कुडले आणि उहमद खानने. एक जबरदस्त खेळी करतोय उहमद खान. प्रमोद कुडले वैयक्तिक 18 चेंडूवर 64 धावा. प्रमोद कुडले वैयक्तिक 18 चेंडूवर 64 धावा खेळतोय. उहमद खान 12 चेंडूवर 37 धावा खेळतोय. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. चला सामना चालू करून घ्यायचा. सनी खुलपे वारंवार सूचना देण्यात येते. सनी भाऊ खुलपे वारंवार सूचना देण्यात येत आहेत. यश जाधवचा काहीसा निर्णय पुन्हा एकदा आलाय. कृषांक जाधव हो पुन्हा एकदा उहमदच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार. उहमदचा सलगचा 7वा षटकार असेल. सलगचा 7वा षटकार खेळतोय उहमद खान. धावसंख्या झाली आहे ती 109 धावा. शेवटच्या 13 चेंडूवर 76 धावा. 13 चेंडू मध्ये 12 षटकार आलेत. 109 धावा. उहमद वैयक्तिक 43 धावांवर खेळतोय 13 चेंडू मध्ये. वैयक्तिक 43 धावा. पुन्हा एकदा ब्लॉक होल स्वरूपाचा चेंडू सिंगल धावेसाठी. उहमदची 50 होणार का? फलंदाजी तर अप्रतिम केली आहे. धावसंख्या झाली आहे ती 44 धावा. उहमद खानची वैयक्तिक धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 110 धावा. हो एक अप्रतिम चेंडू टाकतोय कृषांक जाधव. एक सुरेख चेंडू टाकतोय. कृषांक जाधवने एक अप्रतिम ब्लॉकहोल स्वरूपाचा चेंडू टाकला. डॉट. पुन्हा एकदा बॅटची कड. चेंडू जातोय सीमापार. चौकार. 4 धावा. उहमद खानला अजूनही 6 धावांची गरज असेल. शेवटच्या 2 चेंडू आहेत शिल्लक आहेत. पण स्ट्राईकला आहे तो प्रमोद कुडले. उहमद खानला स्ट्राईक मिळणार का? धावसंख्येत बदल. धावसंख्येत आली ती 114 धावा. जबरदस्त खेळी. नक्कीच उहमद खानला चान्स दिला प्रमोद कुडलेने. नक्कीच आदर करतोय उहमद खानचा. कारण की त्यांनी खेळी केली आहे ती अप्रतिम आहे. शेवटच्या चेंडूवर उहमद खानला 50 साठी 6 धावांची गरज आहे. आणि शेवटचा चेंडू असेल. वैयक्तिक 44 धावांवर खेळतोय उहमद. 14 चेंडू 44 धावा. शेवटचा चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या आली ती 115 धावा. 118 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे 118 धावांचा हायेस्ट आहे. तो ब्रेक होणार का? हो एक जबरदस्त यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत बदल. स्थिरावती आहे. धावसंख्या झाली आहे ती 114 धावा. फक्त 10 धावा खर्च करतोय. फक्त 10 धावा खर्च करतोय कृषांक जाधव. एक लास्टचं षटक. एक चांगलं षटक टाकतोय कृषांक जाधव. मला वाटतं यश जाधवचा निर्णय हा नक्कीच चांगला आहे. फक्त 10 धावा खर्च करतोय कृषांक जाधव. विजयासाठी 116 धावांची गरज असेल. शेवटचा सामना. फायनल सामना. 116 धावा. सलामीची जोडी 115 धावा करतीये. उहमद खान, प्रमोद कुडले.
नक्कीच या दोन खेळाडूंसाठी स्टँडिंग ओवेशन असेल. 7 षटकार खेळून काढले धुमदने. नक्कीच नाव चर्चेत राहील इथून येणाऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा, या स्पर्धेमध्ये सुद्धा. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. पंजाब किंग्स सामना चालू करून घ्या. सामना चालू करून घ्या. चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांचा एक मोठं सहकार्य मिळालं ते सर्व मान्यवर चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 या स्पर्धेचे भक्कम आधारस्तंभ मान्य श्री नानाभाऊ कुदळे यांच्यातर्फे सर्व संघांना तसे सर्व मान्यवरांना व विजेत्या संघासाठी भव्य दिव्य असे ट्रॉफी व सन्मान चिन्ह यांनी उपलब्ध करून दिलं. सर आपले खूप खूप आभार. तसेच बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेसाठी ज्यांनी सायकल दिल्या ते असे संदीप भाऊ शेट. ठिकाणी उपस्थित राहायचे. स्ट्राईकला आलाय तो यश जाधव. चला सामना चालू करून घ्या. पंजाब किंग संघाचा संघनायक सागर बेगडे. सागर बेगडेची सेमीफायनलची खेळी विसरून चालणार नाही. 6 चेंडूवर 18 धावा केल्या होत्या सागर बेगडेने. एक महत्वपूर्ण खेळी केली होती सागर बेगडेने. संघाचा संघनायक क्षेत्ररक्षणात बदल करतोय. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण लावतोय सागर बेगडे. पंजाब किंगचा संघनायक आहे. स्ट्राईकला आहे तो यश जाधव. बाहुबलीच मानावं लागेल यशला. पहिला चेंडूवर हा घ्या षटकार. 6 धावा. यश हा असा खेळाडू आहे तो जर 6 ओव्हर ग्राउंडवर थांबला तर 116 धावांचं लक्ष नक्कीच चेस होईल. कारण की यश तेवढा ताकदवान खेळाडू आहे. मोठे मोठे फटके खेळतो यश. पुन्हा एकदा सलगचा दुसरा. पण हा जातोय सीमा पार चौकार. 4 धावा. सागर बेगडे काहीस समजवतोय. सलगचे 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्यानंतर सागर बेगडे सोन्या गोवळकरला कानमंत्र देतोय. या ठिकाणी नवनाथ भाऊ जाधव यांचंही आगमन झालंय. तरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असे स्वागत. सर मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचे आणि स्थानापन्न व्हायचे. राजस्थान रॉयलचे संघ मालक
नवनाथ भाऊ जाधव यांचे चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये सहर्ष स्वागत. नो लुक शॉट प्रदीप पाटील. यश जाधवला हा आवडता शॉट आहे, यशचा फेवरेट शॉट असेल. पहिल्या सामन्यामध्ये असाच फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला होता, पण तो हा शॉट पुन्हा खेळून काढतोय आणि चेंडू जातोय सीमापार. षटकार 6 धावा. यश जाधव किती महत्वाचा खेळाडू आहे आता तुम्ही पहा. पहिल्या 3 चेंडूवर 16 धावा खर्च करतोय. सागर बेगडे वारंवार समजवतोय पण काहीसा बदल नाही होते. 3 चेंडूवर 16 धावा. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. पुन्हा एकदा एक अप्रतिम तडाखा. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावा. पहिल्या 4 चेंडूवर यशने तब्बल 22 धावा खर्च केल्यात. यशने पहिल्या 4 चेंडूवर तब्बल 22 धावा खर्च जोडून काढल्यात. नवनाथ भाऊ जाधव यांचे सहर्ष स्वागत. चॅम्पियन्स ट्रॉफीला एक चांगला आधार असतो नवनाथ भाऊंचा. हो पुन्हा एकदा सलगचा तिसरा म्हणावा लागेल. एक जबरदस्त गेली करतोय, एक जबरदस्त गेली करतोय यश जाधव. हो जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. आत्ताच रिप्ले पाहिला तो नो लुक शॉटचा. एक जबरदस्त षटकार घेऊन काढला होता यशने. यश हा पहिल्या षटकात 28 धावा. तब्बल 5 चेंडूवर यशने 28 धावा खेळून काढल्यात. 4 षटकार खेळतोय. पुन्हा एकदा थोडासा शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक अवांतर धाव. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 29 धावा. यशने जशास तसं प्रत्युत्तर दिलंय समोरच्या संघाला. पंजाब किंगच्या पहिल्या गोलंदाजाला प्रथमेश गोवळकरला. यश जाधव जोपर्यंत मैदान आहे ते तोपर्यंत नक्कीच सामना असणार आहे. प्रेक्षकांनाही माहित आहे. हो पुन्हा एकदा एक अवांतर धाव. 5 चेंडू मध्ये 30 धावा खर्च करतोय प्रथमेश गोवळकर. 5 चेंडू मध्ये 30 धावा. 4 षटकार, 1 चौकार, 2 अवांतर धावा. हा षटकार येणार का पाहावं लागेल. ओ एलबी नसेल आपल्याकडे विकेट. असता तर नक्कीच प्लम विकेट होती. लेग बाय स्वरूपाचा धाव असेल. धावसंख्या झाली आहे ती 31 धावा. जशाच तसं प्रत्युत्तर. 116 धावांचा पाठलाग करतोय राजस्थान रॉयल संघ. यशने पहिल्या षटकामध्ये तब्बल 31 धावा खर्च खेळून काढतोय. एक महागडं षटक, पॉवर प्लेचं षटक, सोन्या गोवळकरचं महागडं षटक. राजस्थान रॉयल्सचे संघ मालक नवनाथ भाऊ जाधव यांचे या ठिकाणी आगमन झाले. चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या वतीने या सर्व संघ मालकांचे हार्दिक हार्दिक असे स्वागत. संघाचा संघनायक सागर बेगडे क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करतोय. काहीच कानमंत्र देतोय आपल्या गोलंदाजाला. आता आला अष्टपैलू खेळाडू हुमद खान. हुमद खानची खेळू मला वाटतंय नक्कीच यादगार असेल. 6 षटकार खेळून काढले होते हुमद खानने. आता आलाय तोच गोलंदाजीला. समोर असेल तो यश जाधव. हो यश जाधव पहा. यश जाधवचे षटकार पहा किती प्रेक्षणीय आणि सुंदर असतात. एक अप्रतिम षटकार घेऊन काढतो यश जाधव. यश जाधव 5वा षटकार खेळून काढतोय. वैयक्तिक 5वा. धावसंख्येत बदल, धावसंख्येत आली आहे ती 37 धावा. उमद खानच्या पहिल्या चेंडूवर षटकार. स्वतःला सिद्ध कसं करायचं हे यशकडून नक्कीच शिका. एक महत्वपूर्ण खेळी करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. बॅटची आतीलकडे एक सिंगल धाव येते. धावसंख्या झाली ती 38 धावा. लक्षाचा पाठलाग तर होतोय. स्ट्राईकला आलाय मंगेश कोहली. हो पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय डॉट स्वरूपाचा. हुमद खान एक अष्टपैलू कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. एक अष्टपैलू खेळी करतोय हुमद खान.
धावसंख्या झाली ती 38 धावा. पुढचा चेंडू हो समोरच्या दिशेने खेळू काढलाय. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार. चौकार 4 धावा. विकास इंदुलकरच्या डोक्यावरून जातोय चौकार. धावसंख्येत बदल. धावसंख्येत झाली ती 42 धावा. जशाच तसं प्रत्युत्तर चालू आहे. 42 धावा. 10 चेंडू मध्ये 42 धावा खर्च करतोय पंजाब किंग संघ. यशची विकेट नक्कीच महत्वाची असेल. तेवढीच महत्वाची विकेट मंगेश कोहलीची पण असेल. हो लेग बाय स्वरूपाची धाव असेल. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 43 रन्स. लेग बाईज पंचांचा नक्कीच इशारा तोय. लेग बाय स्वरूपाचा धाव. पुन्हा आलाय स्ट्राईकला सिक्सर किंग बाहुबली यश जाधव. यश जाधव एक अप्रतिम खेळी करतोय. पुढचा चेंडू यश साठी. हो ऑफ कटर स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू ओळखला. चेंडू जातोय सीमा पार. चौकार 4 धावा. आपल्या बॅटची किस करतोय यश. कारण की त्याच बॅटने त्याला साथ दिली आहे. जबरदस्त खेळी करतोय यश. नक्कीच कौतुक करण्यासारखीच खेळी असेल. धावसंख्या झाली आहे ती 47 धावा. 47 रन्स. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 47 धावा. आता आलाय तो प्रमोद कुडले. हॅलो. प्रमोद कुडले तिसरं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं. संघाचा संघनायक मिसफिल्ड करतोय सागर बेगडे. एक धाव महत्वाची असेल. नक्कीच संघासाठी एक धाव महत्वाची असेल. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 48 रन्स. चांगला पाठलाग करतोय हा संघ. राजस्थान रॉयल्सचा का नवनाथ जाधव यांच्या मालकीचा संघ. नो लुक शॉट. पुन्हा एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानावं लागेल नक्कीच. आता आलाय स्ट्राईकला तो मंगेश कोहली. हो गती परिवर्तन. चेंडूला वळवतोय. गरगर फिरवतोय. चेंडू जातोय डॉट. प्रमोद कुडलेला मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळायचा नक्कीच अनुभव आहे. गती परिवर्तन करतोय मग प्रमोद कुडले. ह्या षटकामध्ये मला वाटतं धावसंख्या येत नाहीये जास्त. एक अवांतर धाव असेल. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 50 धावा. संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. अजूनही विजयासाठी 66 धावांची गरज असेल. हो पुन्हा एकदा सागर बेगडे. वीस बॉलात 65 धावांची गरज आहे. एक चांगलं षटक टाकतोय प्रमोद कुडले. महत्वपूर्ण षटक टाकतोय. पण आलाय ताकदवान फलंदाज यश. एक जोरदार यश जाधव वैयक्तिक 10 चेंडूवर 40 धावा खेळतोय. 50 साठी फक्त 10 धावांची गरज असेल. तेवढाच विजयी महत्वाचा असेल राजस्थान रॉयल संघाला. हो पुन्हा एकदा लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न होता यशचा. एक चांगलं महत्वपूर्ण षटक टाकतोय प्रमोद कुडले. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतोय प्रमोद कुडले या षटकामध्ये. पंजाब किंग्स गणेश शिंदे या मालकीचा संघ आहे. राजस्थान रॉयल्स नवनाथ जाधव यांच्या मालकीचा संघ आहे. शेवटचा आणि अंतिम सामना खेळतोय तो संघ. एक धाव पूर्ण करतोय यश जाधव. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती
53 रन्स, 53 धावा, ड्रिंक्स ब्रेक्स असेल. चला सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. त्रेपन्न धावा. बाहेरून जाऊन आणू का? चला सामना चालू करून घ्यायचा आहे. पाण्याला जर वेळ होत असेल तर सामना चालू करून घ्यायचा आहे. अठरा चेंडू मध्ये विजयासाठी 63 धावांची गरज असेल. पहिल्या 2 षटकामध्ये 47 धावा केल्या होत्या. नंतर कमबॅक करतोय पंजाब किंग संघ. तिसऱ्या षटकामध्ये काहीच्या धावांचं गती थांबतीये. चला यश जाधव सामना चालू करून घ्या. धावसंख्या झाली आहे ती 53. दोन बॉटल दे इथं. हा इथं दे. सोनू दादा घेऊ मी वॉटर. बघ असं काहीतरी वागतं माझ्या नंतर. 63 धावांची गरज असेल विजयासाठी राजस्थान रॉयल संघाचा. परंतु स्ट्राईकला आहे तो यश जाधव बाहुबली. यशने आतापर्यंत तर सुरेख फलंदाजी केली आहे. आता पुढच्या 18 चेंडू मध्ये 63 धावा. हो पुन्हा एकदा चेंडू जातोय हवेत. अक्षय वाशिवले काय करतोय आणि संघासाठी महत्वपूर्ण झेल घेतोय. यश जाधव सारखा एक मोठा खेळाडू उमद खानने बाद केलाय. आता मात्र संघांची धावसंख्या पाहावी लागेल. यश जाधव एक मोठी खेळी आपल्या संघासाठी करून झेलबादच्या स्वरूपात मात्र या खेळाडूला माघारी परतावं लागलं. आणि यश जाधव नंतरनं नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सालम शेख. सालम शेख यांनी एक मोठा फटका खेळून काढलाय. परंतु त्यावरती यश मिळते गोलंदाजाला. धक्का क्रमांक 2 मिळवून देतोय तो गोलंदाज हुमद खान. काय सुरेख गोलंदाजी केली. यशला मात्र रोखून ठेवलं. यश गेल्यानंतर न सारमला सुद्धा पविलियन मध्ये माघारी पाठवलं. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय अविनाश निवंगुने. हॅट्रिक वरती आहे हुमद खान. 6 चेंडू 6 षटकार 2 चेंडू 2 विकेट्स. पुन्हा एकदा चेंडू हवेत. झेल होतोय का पाहावं लागेल. परंतु प्रयत्न मात्र सुरेख होता. सागर निवंगुने, सचिन बहुमनेरे, नितीन होसगे, ओमकार कडू, सुमित वर्वे कृपया करून इथे स्टेजच्या इथे या ना. अक्षय कडू, पार्थ एनपुरे या पटकन. मंगेश सर
हो, या ठिकाणी झेल बाद होण्याची पुन्हा एकदा संधी होती, परंतु क्षेत्ररक्षण मात्र सुरेख त्यावरती घेतल्या गेल्या या 2 धावा. या 2 धावेने शेर संघाच्या धावसंख्येत भर होते. धावफलक 56 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. अद्यापही शेवटचे 14 चेंडू आणि विजयासाठी 60 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंगेश कोळी हा फलंदाजी मार्फत सज्ज होतोय. लेग साइडच्या दिशेने एक सिंगल धाव घेतली गेली. उमेदचं मात्र कौतुक करावं लागेल. 6 चेंडू 6 षटकार आणि सागर सर गोलंदाजी मार्फत सुद्धा 2 चेंडूंवरती लगातार 2 विकेट्स आपल्या नावावरती आपल्या संघाला मिळवून दिल्यात. तर पुढील दरम्यानचा चेंडू स्टेप आउट करत टोलवलेला चेंडू हवेत. पाहावं लागेल झेल होतोय का. क्षेत्ररक्षक मात्र विकास त्या ठिकाणी तैनात आणि झेल टिपलाय. अविनाशला मात्र झेलबाद स्वरूपात गोलंदाजाने माघारी परतावून लावले. हुमद खानने हाय सुरेख गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. जितक्या ताकदीची फलंदाजी तितक्या ताकदीची गोलंदाजी. सागर निवंगुने प्लीज थोडं या ना इकडं प्लीज, रिक्वेस्ट आहे. फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. लेग साइडच्या दिशेने जमिनीशी समांतर अगदी हा चेंडू खेळून काढलाय, परंतु त्यावरती घेतली गेली एक सिंगल धाव. या सिंगल धावेनुसार धावफलकात पुन्हा एकदा होते भर आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 58 या धावसंख्येवरती. मंगेश सर, सूरज पोळ, मनोज साठे. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर सनी भाऊ अभिजित खुळपे यांना मात्र जेलबदच्या स्वरूपात माघारी परतावं लागले. नितीन निकम हा फलंदाज आता फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. शेवटचे 10 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रमोद कुडले हुमद खानची खेळी मात्र या संघाला महागडी ठरली आहे. नितीन निकम यांनी टोलवलेला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने, परंतु हुमद खान दूरवरून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 11 नंबरची जर्सी परिधान करेला हा खेळाडू नितीन निकम यांनी टोलवलेला चेंडू पाहावा लागेल किती धावा मिळत आहेत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. अगदी पाहिलं गेलं तर शेवटचे 8 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. पंजाब किंग्स संघ विजयाच्या दिशेने जातोय आपण पाहतोय. हो मंगेश लेग साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु झेल सुटलाय आणि मात्र त्यावरती येते एक ही सिंगल धाव. धावफलक जर पाहिला गेला तर तब्बल 62 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेग साइडच्या दिशेने मंगेश कोळी बिग 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 हिट येतोय षटकार, परंतु खूप उशीर झालाय या षटकाराला.
जर का हे षटकार आधीच्या षटकापासून खेळले असते शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची आवश्यकता अद्यापही मैदानाच्या आतमध्ये. नितीन निकम मात्र प्रयत्न करतायत षटकाराचा, परंतु जमिनीशी समांतर चेंडू खेळतायत. सिंगल धावेवरती समाधान मानतायत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 एक भव्य दिव्य असं आयोजन, भव्य दिव्य असे सन्मान चिन्ह, भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या आपण या ठिकाणी पाहतोय. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, सायकल्स, भव्य दिव्य असं आयोजन, नियोजन, ऑर्गनायझर महेंद्र जाधव अँड प्रमोद कुडले. एक भव्य दिव्य असं आयोजन आणि नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. सेमी माफ करा फायनलचा सामना जरी पाहायला गेला तर जवळजवळ पंजाब किंग्स या संघाकडे पोहोचलाय. विजयाचा मानकरी पंजाब किंग्स हा संघ ठरलाय. आणि या ठिकाणी 2023 चा मानकरी ठरतोय पंजाब किंग्स हा संघ. चला सर्व खेळाडूंना विनंती की या ठिकाणी आपण बक्षीस समारंभ वितरण लगेच त्वरित सुरू करणार आहोत. तरी सर्व खेळाडूंना वतीने DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo, a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Pollard is a champion, Lara is a champion, Gayle is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion. Champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Champion, we are real champion. Champion, we are real champion. Champion, we are. चला हॅलो 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 हॅलो. चला सर्व खेळाडूंना मी विनंती करतो की आपण राष्ट्रगीतासाठी ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी लाईनशीर उभं राहिलो होतो, सर्व खेळाडूंना विनंती की आपण या ठिकाणी टॉस का बॉसच्या समोर आपण लाईनीत उभं राहायचे. आयोजकांकडून आपल्याला विनंती की आपण टॉस का बॉसच्या समोर सर्व खेळाडूंनी लाईन्समध्ये उभं राहायचे. आपल्याला बक्षीस वितरण समारंभाचा हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडायचा आहे. खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंनी, सर्व मान्यवरांनी या खेळाडूला खूप प्रतिसाद दिला.
त्याबद्दल मी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या वतीने सर्व खेळाडूंचे, सर्व मान्यवरांचे, सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप मनापासून आभार मानतो.